नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हिवाळी स्पेशल डिंका लाडू. चला तर मग करूयात सुरुवात डिंका लाडू बनवण्याची. इथं घेतलेत काजू, डिंक, तुकडे करून घेतलेले, बदाम आहे, खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे, पिठी साखर आहे आणि विलायची आहे. चला तर मग करूयात सुरुवात आपल्या या नवीन रेसिपीला. आवडली रेसिपी तर लाईक आणि शेअर नक्कीच कराल. चला तर मग करूयात सुरुवात. सर्वप्रथम आपण गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घालून घेऊयात. मोठे चमचे तूप घातलेलं आहे, तुम्ही कमी पण घालू शकता. आता आपण याच्यामध्ये तूप थोडंसं गरम करून घेऊन जे साहित्य आपल्याला तळून घ्यायचं आहे ते आपण तळून घेऊयात. सर्वप्रथम आपण घेऊयात डिंक. डिंका हा असाही बारीक केला तरी चालतो, पण तो थोडा कचका लागतो, म्हणून आपण याला तुपामध्ये तळून घेणार आहोत. तो छान पद्धतीने फुलला की मग आपण त्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हलवत हलवत तूप गरम असतं, असा फुगला डिंक की तो काढून घ्यायचा आणि मग त्याला मिक्सरवरती बारीक करायचा. आता आपण डिंक तळून घेतला आहे. आता आपण हे बदाम तळून घेऊयात. बदाम तळायची गरज नसते, पण थोड्याशा तुपावरती जर आपण त्याला परतून घेतलं ना तर त्याच्यातला जो ओलावा म्हणा किंवा जो डिंक लाडू जास्त दिवस राहिल्यामुळे जो खाऊटपणा येतो लाडूला तो येत नाही, म्हणून आपण इथे थोडंसं त्याला तळून घेतलं आहे. आता सगळ्यात शेवटी जे थोडंसं तूप उरलं होतं त्याच्यामध्ये हा खोबऱ्याचा किस आपण परतून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने याला जास्त परतायची गरज नाही आहे. खोबऱ्याच्या किसाला लाल पण करायचं नाही, फक्त हलकंसं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. आता हे जे आपण खारिकेचे तुकडे करून उन्हात वाळवले होते ना ते आता मिक्सरवरती अशा पद्धतीने त्याची पूड करून घेणार आहोत. हे पहा, छान पूड. विकत पण तुम्हाला पूड मिळते, पण आपण घरी केलेली कधीही चांगली. त्याच्यानंतर खोबऱ्याचा किसही मिक्सरवर वाटून घेतला आहे. आता आपण हे काजू वाटून घेणार आहोत. त्याची बारीक ओबडधोबड पूड करायची, बारीक करायची गरज नाही. तुकडे टाकले बारीक करून तरीही चालतात. आता सगळ्यात शेवटी आपण घेणार आहोत ते डिंक जो आपण फुलून घेतला होता त्याची पावडर करून घेणार आहोत. असा हाताने कुस्करूनसुद्धा होतो, पण जास्त प्रमाणात असल्यामुळे मी तो मिक्सरवरती लावून घेतला आहे. आता हे बदाम थंड झालेत, ते पण आपण मिक्सरवरती हे पहा अशा पद्धतीने ओबडधोबड बारीक करून घेतलेले आहेत. याचेही तुकडे करून तुम्ही टाकू शकता. आता हे सगळं साहित्य एकत्र करायचं. तर सर्वप्रथम खारकेची पूड घेतलेली आहे, त्याच्यानंतर घेतलेला आहे खोबऱ्याचा खीस जो आपण मिक्सरवरती लावून घेतला होता तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर घेतलेली आहे बदामाची पावडर, त्याच्यानंतर घेतली काजूची पावडर. हे पहा अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे. थोडंसं तूप असतं म्हणून ते भांड्याला चिटकतं. आता ही घेतली काजूची पावडर आणि सगळ्यात शेवटी घेणार आहोत आपण डिंकाची जी पावडर करून घेतलेली आहे ती. हे पहा अशा पद्धतीने याला तूप जास्त झालं, तळताना थोडं जास्त झाल्यामुळे तुम्हाला असं ओलसर वाटत असेल, पण ते तुपात तळल्यामुळे होतं. जर तुम्ही कोरडा तळला तर होत नाही. सगळ्यात शेवटी घालणार आहोत वेलची पावडर 2 ते 3 चमचे. जी आपण घेतली होती वेलची ती बारीक करून घेतलेली मिक्सरला लावून. आता चवीनुसार आपल्याला कमी जास्त लागेल तशी पिठी साखर करून घ्यायची. पिठी साखर ऑलरेडी मी करून ठेवली होती म्हणून मिक्सरला लावायची गरज नाही पडली. आता हे सगळं साहित्य छान पद्धतीने आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरतून थोडंसं तूप कोमट करून ते ह्याच्यावरती आपल्या पूर्ण ते मिक्स बनवलेलं आहे त्याच्यावर घालून घ्यायचं. तूप आता अंदाजे घालावं लागेल, साधारण पाव किलोच्या आसपास लागतं, पण अंदाजाने किती लागतं काय ते बघून आपण त्या पद्धतीने वरतून घालत राहायचं आहे. आता मला एवढं बस वाटलं म्हणून मी घातलं, लागलं तर परत वरतून तूप घालेन मी. हे पहा अशा पद्धतीने लाडू वळून होतात. छान झाले आहेत की नाही लाडू? नक्की सांगाल कसे वाटले आहेत ते, आणि कमेंट जरूर कराल. शेअर करा, कमेंट करा आणि लाईक पण कराल. पुढची रेसिपी थोड्याच दिवसामध्ये येईल. कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्कीच सांगा. या एवढ्या सारणात जवळपास 50 लाडू होतात.